आज मी बनवले मेथीचे असे भरपूर सारे लाडू. आता लाडू तर झाले बनवून, पण मग हा पसाऱ्याचं काय? पसारा तर उचलावा लागणार आहे आणि घर इतकं चिकट झालं होतं की काय सांगू तुम्हाला. किचन वट्ट्यावर पण इतका सारा पसारा झालेला होता लाडू बनवले म्हणून, तर की बेसिंगमध्ये पण भांडे वगैरे पडलेले होते. खूप जास्त पसारा झालेला होता आणि मला भूक पण खूप लागलेली होती. पण म्हटलं पहिले हे सगळे कामं आवरून घेऊ आणि जेवण वगैरे नंतर करेल. कारण जेवण केलं तर मला कामाचा खूप जास्त कंटाळा येणार, कारण आता सध्या 2 वाजलेले होते आणि 2 वाजता जर मी जेवण केलं असतं तर मग मला आळस आला असता आणि मग ही सगळे कामं तसेच पडले असते. मग काय भुकेवर थोडंसं कंट्रोल केलं आणि लागले इथं काम करायला. लाडू उचलून साईडला ठेवले. आता मी ते काय लगेच डब्यात भरणार नाही. थोडा वेळ राहून देईल 1-1.5 तास आणि त्याच्यानंतर डब्यात भरेल. घरामधल्या सगळ्या काही पिशव्या वगैरे पडलेल्या होत्या त्या उचलून घेतल्या आणि झाडू वगैरे मारून घेतला सगळीकडून. आणि घर चिकट झालं होतं म्हणून पोछा पण मारून घेतला. आता चपात्या तर मी बनवल्या होत्या, पण मला खायची होती भाकर. कारण मी बनवली होती कांद्याची पात अशी मस्त रश्श्याची आणि त्याच्यासोबत मला भाकरच खायची होती. तर मस्त माझ्यासाठी एक भाकर टाकून घेतली आणि छान अशी भाजून घेतली. आता भाकर पण बघा माझी किती चपातीसारखी टम्म फुगते. भाकर पण छान भाजल्या गेलेली होती. गॅसवर एका साईडने भाजून घेतली. बघा किती छान अशी भाकर फुगल्या गेली माझी. भाकर छान भाजून घेतली आणि तव्यावर कडक होण्यासाठी ठेवली, कारण कडक भाकर ना खूप छान लागते. आणि काहीही म्हणा, गॅसवरच्या आणि चुलीवरच्या भाकरीला काय सर येणार नाही. चुलीवरची भाकर ती वेगळीच लागते. तर चला असो, चुलीवरचं पण आपण कधीतरी नियोजन करूया. भाकर अशी सगळीकडून भाजून झाली, तेच मी तुम्हाला दाखवत होते आणि अशी मस्त टम्म फुगलेली होती. ती तवा गरम होता, तव्यावर असे ठेवून घेतले आणि म्हटलं चला भांडे खूप जास्त पडलेले आहेत ते पण घासून घेऊया. आता हे भांडे वगैरे भाकर कडक होते म्हणून घासायला घेतले. भांडे जर पडलेले नसते तर मी लगेचच जेवण करून घेतलं असतं. आणि मेथीच्या लाडूंचा व्हिडिओ आलेला आहे, तो नक्की जाऊन चेक करा. व्हिडिओच्या खाली पण मी त्याची लिंक देईलच. तर किचन वगैरे पण लगेच लगोलग साफ करून घेतलं, कारण तुम्हाला सांगितलंच, जर मी जेवण केलं तर मला काहीच कामं करायची इच्छा होणार नाही. किचन वगैरे सगळं चकाचक करून घेतलं आणि लगेच माझं जेवणाचं ताट केलं. आता तुम्हाला दाखवते किचन किती स्वच्छ झालेलं आहे ते. आता मला किचनची जागा थोडीशी चेंज करायची, म्हणजे किचन तर नाही चेंज करता येणार, पण जे काय मी इथे ठेवलेलं आहे सामान ते मला चेंज करायचं आहे. ते कधी मी चेंज करते तुम्हाला लवकरच दाखवेल. मस्त इथं बाजरीची भाकर, कांद्याची पात आणि जेवण वगैरे केलं. डुग्गू आले, डुग्गूसोबत मस्त असा दिवस एन्जॉय केला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.